वहिनी बसा ना तुम्ही. जणी आहेच की. नाही नको, मी ठीक आहे. बरोबर आहे. आदर्श कुटुंबातल्या आय एम सॉरी, आदर्श घराण्यातल्या पतिव्रता स्त्री आहात तुम्ही. पती परमेश्वरांसाठी थांबावंच लागेल तुम्हाला, नाही का? तुम्हाला सांगून काही उपयोग नाही, पण तरीही सांगतो. या सभ्य घराण्याच्या परंपरा आहेत. हो, सभ्य लोकांनी स्त्रियांवर वर्चस्व गाजवण्यासाठी या परंपरा निर्माण केल्या आहेत. नीलराजे, तुमचे आपापसातले वाद संपले असले तर आम्हाला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय. वर्चस्व प्रस्थापित करणारे आणि त्याला विरोध करणारे यांच्यातला वाद आहे हा सैमा. चालायचाच. आपण बोला. तुम्ही आम्हाला वचन द्या की तुम्ही आमचं म्हणणं ऐकाल. साईमा, तुम्ही सुद्धा अविश्वास दाखवायला लागलात आमच्यावर. हीच तुमची जीवनाची पद्धत. हाच उपहास, थट्टेचा विषय झालात तुम्ही. इतक्या तरुण वयात कसलीही उदासीनता. हां, तुम्ही जरी हा विषय हसण्यावर नेत असाल तरी सुद्धा आम्ही ठरवले, तुम्ही तुमच्या जीवनाची पुन्हा एकदा सुरुवात करायची. साईमा, तुम्हाला माहिती आहे ते शक्य नाही. शक्य आहे. नीलराजे, तुम्ही तुमचं आयुष्य एका बाईसाठी फुकट घालवायचं ठरवलेलं असलं तरी सुद्धा राजशिर्के घराण्यातील एक ज्येष्ठ आणि तुमच्या आई म्हणून आम्ही असं घडू देणार नाही. मिर्झापूरला राजशिर्क्यांची खूप मोठी प्रॉपर्टी आहे, शिवाय स्पिनिंग मिल आहे. तेव्हा हा सगळा कारभार तुम्ही मिर्झापूरला जाऊन सांभाळावं असं आम्हाला वाटतं. नीलराजे, तुमचा होकार आम्ही गृहीत धरतोय. प्रत्येकाला असं गृहीत कसं धरायचं? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की नील भाऊजींना अशा अवस्थेत मिर्झापूरला पाठवायचं म्हणजे. तुम्ही साईमांच्या निर्णयाचा विरोध करताय. जर नीलची काही हरकत नाही तर तुमचा विरोध का? वहिनी, आदित्यराजे कुठे आहेत? दिसत नाही आहेत कुठे. आदित्य राजाने इथल्या कारभाराची सगळी सूत्र आपल्या हातात घेतलीत. त्यांची आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे. बाय द वे, तुमच्या मिर्झापूरला जाण्याची सगळी व्यवस्था करायला आम्ही मणीला सांगितलंय. मन लावून काम करा. प्रियदर्शनी जी. आमची औषधं आमच्या खोलीत पाठवून द्या. वा, आमच्या घरातल्या मंडळींची आमच्याबद्दल असलेली तगमग पाहूनच पोट भरलं आमचं. गुड मॉर्निंग श्राऊ. गुड मॉर्निंग मॉम. माझं पिल्लू कते. उठा उठा उठा. मॉम एक मिनिट. काय करतेस? मॉम पाहिलास, विक्रमादित्यने दिलाय. मॉम कुठल्याही बटनाला हात लावू नको, इम्पॉर्टंट आहे. पाहिलं, याला म्हणतात खरं प्रेम. नाही तर आम्ही. जाऊ दे ना, कशाला त्याच त्याच गोष्टी काढायच्या. बरं ते जाऊ दे. कुठे कुठे गेला होतात फिरायला? मॉम आम्ही कुठे कुठे गेलो होतो यापेक्षा अख्खी रात्र मी एकटीच त्याच्या बरोबर होते. किती ग्रेट ना मॉम. हो ग हो.
काय म्हणाला काय विक्रमादित्य? काय म्हणायचं राहिलंय मॉम? वेडा व्हायचा राहिला तू माझ्यासाठी. श्रावणी, जसं मला हवं ना तसंच घडतंय बघ. देवा, तू त्या विक्रमादित्यला अजिबात सोडू नकोस, कारण तोच तुला टॉपची मॉडेल बनवणार आहे. येस मॉम. काय झालं? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. हॅलो पेशंट, मुकाट्यानं हात हातात द्यायचा, कारण इथे तुझ्या मदतीसाठी येणार कोणीही नाही. आणि तुझा हात काय मी आयुष्यभरासाठी मागत नाही, म्हणजे तात्पुरता तुलाच आधार देण्यासाठी मागतो. बघ, विचार कर. तुझ्यामुळे झालंय सगळं. सॉरी. चल, तुझ्यामुळे झालंय सगळं. त्यानिमित्तानं जर तू माझा असा हात पकडणार असशील तर तुझा पाय रोज मुरगाळावा. काय म्हणालास? अगं गंमत केली का? चल, मी तुला घरापर्यंत सोडतो, म्हणजे तू मला घरापर्यंत सोडल्याची भिट्टमफाट होऊन जाईल. आणि हो, तुला घरापर्यंत सोडल्याबद्दल तुझ्याकडनं 100 रुपये अजिबात घेणार नाही आम्ही. 200 रुपये घे, पण तुझं तोंड आधी बंद ठेव. अभिलाषा, अभिलाषा, काय झालं? अगं माझा टिफिन तयार झाला का? का वहिनीने दिला नाही? नाही, तिला कुठेतरी बाहेर जायचं होतं म्हणून तुला करायला सांगितला होता. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. श्रावणीशी बोलत होती, विक्रमादित्यांबद्दल सांगत होती ना. काय सांगत होती विक्रमादित्यबद्दल? ती डेटवर नाही का गेली होती काल विक्रमादित्यांबरोबर? तेव्हा त्याने तिला महागातला मोबाईल दिला. माहितीये मला. त्यात मला कॅमेरा आहे, गाणी भरता येतात, रेडिओ सुद्धा आहे. मी काय म्हणते, आपल्या दोघांसाठी सुद्धा 2 मोबाईल घ्या, त्यामध्ये सुद्धा अभिलाषा, एक कॅमेरा. श्रावणीचं जे काही सुरू आहे ते असंच सुरू राहिलं ना तर तिचं आयुष्य घडण्याच्या ऐवजी बिघडण्याची शक्यता जास्त आहे. आणि हेच मला काल रात्री तिला समजावून सांगायचं होतं, पण हल्ली श्रावणीला माझ्याशी बोलायला वेळच नसतो. तुम्हाला कॉलेजला जायला उशीर होत होता ना. श्रावणीला टोचून बोलायचं असलं ना की सगळ्यांना वेळच वेळ असतो. अहो, टिफिन तरी घेऊन जा. सावकाश सावकाश. साक्षी, काय झालं? काही नाही, ग्राउंडवर खेळत होती, अचानक पाय मुरगळला. हो, थँक्स. चल चल चल, आज जाऊया आपण. चल, बाय साक्षी, टेक केअर. हळू. साईमा, प्रियदर्शनी, तुम्हाला आमच्याशी काही बोलायचं आहे का? साईमा, नील भाऊजींना मिर्झापूरला धाडण्याचा निर्णय कोणाचा होता? मला वाटतं आपण या विषयावर नंतर बोलूया प्रियदर्शनी. आम्हाला माहिती आहे साईमा, हा निर्णय तुम्ही तुमच्या मनानं घेतलेला नाही. आमच्या निर्णयावर तुमचा काही आक्षेप आहे का? आम्हाला असं नव्हतं म्हणायचं साईमा. निर्णय कोणाचाही असला तर त्यांना काय फरक पडणार आहे? नील राजनचं त्यात काही भलं होणार असेल तर त्यांनी तो निर्णय स्वीकारायला हवा. तुम्ही निर्णय सुनावल्यानंतर ते काही न बोलता इथनं निघून गेले, याचा अर्थ? तुम्ही तुमच्या सोयीनं अर्थ काढण्यापेक्षा नील राजांना हा निर्णय मान्य आहे
असा विचार तुम्ही का नाही करत? जी पण अजून चांगले शब्द राखून ठेवा. अजून मोठ्या न्यूज यायच्या आहेत. बाय. तुमच्याजवळ वेळ असला तर थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. वेळ आहे, पण वाया घालवायची इच्छा नाही. ठीक आहे, तरीही आम्हाला तुमच्याशी बोलायचंय म्हणून विचारतो. नील भाऊजींना मिर्झापूरला धाडण्याचा निर्णय बदलू नाही का शकत? बदलण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतलेलाच नाही. एका अपयशी मुलाच्या आईने हा निर्णय घेतला. स्वतःच कबूल करताय ना आपण की ते अपयशी आहेत म्हणून? मग त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकण्यात काय अर्थ आहे? तुम्ही याची चर्चा साईमांची का करत नाही? करून बघितली होती, पण त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या डोळ्यात आम्हाला विसंगती जाणवली. मिर्झापूरला ते एकटे कसे राहतील, काय करतील, या नुसत्या विचारांनी आमच्या मनाची घालमेल होती. हीच घालमेल त्यांना मिर्झापूरला पाठवण्यास कारणीभूत ठरलेली आहे. हळू. अगं थांब. आई आणि खूप आगाग होतीये गायनी. अगं धडपडायला कोणी सांगितलं होतं मग? अगं पाय मुरगळलाय ना तुझा, मग औषध लावताना आगाग होणारच. जरा सहन नको करायला. मग? हं? बरं काकू, मला सांग, काल देऊने तुला डॉक्टरांकडे घेऊन जायचं काम मला सांगितलं होतं. तू त्या झिंगूर बरोबर का गेलीस? चिंगूर तुझा राज. चांगलं पोरग आहे ते. अगदी आईच्या काळजीनं माझं सारं करतो. आतापर्यंत तुम्ही दोघी होता, आता हा तिसरा. मुरबाचं काय असला तर आपला नाही तर कुणाचाच नाही. ठीक आहे, एवढं काही तर राजचं कौतुक करायची गरज नाहीये. तो किती चांगला आहे मला चांगलंच माहिती आहे. उगाच नाही रात्र रात्र बाहेर राहत. अगं रात्रीवरून आठवलं, काल रात्री श्रावणीला पोचवायला कुणीतरी मोठी गाडी घेऊन आलं होतं. ती काय आता राजेश शिर्केंची मॉडेल आहे, जमिनीवर थोडीच राहणार आहे. नाही पण कधी कधी ना तिची काळजी वाटते. नाही तिला यश कीर्ती मिळते ते चांगलंच आहे, पण त्याच्या मागे धावताना ही पोरगी रस्ता तर चुकणार नाही ना. वाह, आतापर्यंत फक्त माझ्या श्रावणीबद्दल घरातली लोक बोलत होती, आता बाहेरची सुद्धा बोलायला लागली. अभिलाषा, अगं काय बोलतेस तू हे? गोदा काकू आपल्याला परक्या आहेत का? आणि श्रावणीच्या काळजीनेच बोलतायत ना त्या? कुणी कुणाची बाजू घ्यायची गरज नाही. सगळ्यांना मी चांगली गोदा काकू, का अभिलाषाचं बोलणं एवढं नका मनाला लावून घेऊ.
हवं तर तिच्या वतीनं मी माफी मागते. वेडीस का असं बोलायला? अगं रोज तू तिचं बोलणं सहन करतेस. आज मी एक दिवस थोडं सहन केलं तर काय बिघडलं? मी सुद्धा तुमच्यापैकीच एक समजते स्वतःला. मी निघते. मला काळजी घे. हा बाबा, काळजी घे. हा काकू येते मी. बरं बस बस, आता गंमत पुरे. तुम्हाला कळलंय ना मी काय म्हणाले ते? बरं, आता मग वया काढा, मी सांगते ते लिहून घ्या पटापट. आवाज नाही, आपण नंतर गप्पा मारूया. चला आता थोडा अभ्यास करूया. भैया देव. संजू, कुठे होतास इतके दिवस? हॉस्पिटलमध्ये बाबांनी मारलं होतं म्हणून ऍडमिट होतो. बाबांनी एवढं मारलं? सामाई परीक्षेत गणित विषयात कमी मार्क मिळाले म्हणून. हो, पण बाबांचं जरा चुकलंच ना. हे म्हणजे एवढं मारायला नको होतं. पण संजू, तुझंही चुकलं ना. गणिताकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? बाई, मला तो गणित विषय नाही आवडत. तो गुणाकार भागाकार. बाई, तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? बाबांनाही नाही? नाही, विश्वास ठेव, नाही सांगणार. गणिताचा तास सुरू झाला की पळून जावं असं वाटतं. शांत राहा. गणित आवडत नाही तुला? मग तुला कुठचा विषय आवडतो? इतिहास. इतिहास? बरं, ठीक आहे. आजपासून तू फक्त इतिहासाचाच अभ्यास करायचा. हो. मी तुझ्या बाबांनाही समजावेन आणि गणिताच्या बाईंनाही समजावेन की संजूला फक्त इतिहासच शिकवायचं. ठीक आहे? मग तर पळून नाही जाणार? नाही. हां, पण माझी एक अट आहे. हा, तुला गणित आवडत नाही ना, मग तू आकड्यांचा अजिबात वापर करायचा नाही. ठीक आहे? हो, मी कधीच नाही करणार. संकेत, तू जरा तिथे बस. संजू, तू इथे बस. आज आपण संजूसाठी इतिहास शिकूया. चालेल? बरं. संजू, मला सांग, तुला इतिहासातलं कोण आवडतं? शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. बरं, आता मला सांग, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 1600. एक मिनिट. आपलं ठरलंय ना आकडे वापरायचे नाही? बरं, आता मला सांग, शिवाजी महाराज किती वर्षांपूर्वी होऊन गेले? 1600, 1700. परत आकडे वापरले. बाई, तुम्ही खूप कठीण प्रश्न विचारला. बरं, ठीक आहे. आता तू मला तुझ्याबद्दल सांग. तुझा वाढदिवस कधी? कुठच्या इयत्तेत आहेस? तुझा घरचा फोन नंबर, तुझे मार्क्स, पिन कोड. संजू, तू हुशार आहेस ना, म्हणून तुला गणिताचं महत्त्व खूप लवकर कळलं. सगळेच विषय आवड म्हणून नाही शिकतायत. काही विषय गरज म्हणून शिकावे लागतात. हो की नाही? मग गणित शिकणार ना? हो. बस खाली. चला, आता आपण पुढे जाऊया. आता मी लिहिते, ते तुम्ही लिहून घ्या.